महाराष्ट्राचं राजकारण पवार या नावाभोवती, शरद पवारांभोवती, पवार कुटुंबाभोवती फिरताना आपण गेली अनेक दशकं पाहत आलोय. आज पवार कुटुंब उद्योगपती गौतम अदानी भोवती फिरताना बारामतीमध्ये पाहायला मिळालं. निमित्त होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राच्या उद्घाटनाचं. पण चर्चा रंगली शरद पवार आणि अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या एकत्र येण्याची. बारामतीत आज नेमकं काय घडलं पाहूया. पवारांची बारामती सजली होती. फॉर्च्युनर, रेंज रोवर, मर्सिडीज अशा गाड्यांची वर्दळ वाढली होती. गोविंदबाग ते बारामती विमानतळ रस्ते गजबजले होते. वातावरणामध्ये एकच उत्सुकता होती. बारामती सजली होती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक उद्योगपती गौतम अदानींचं स्वागत करण्यासाठी. गौतम अदानी यांचं विमान बारामतीमध्ये लँड झालं. त्यांच्या स्वागताला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. गौतम भाई, वेलकम टू बारामती. थँक्यू. अजित पवार अदानींना घेऊन बाहेर आले. गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी बाहेर येऊन समोरच उभ्या असलेल्या गाडीत बसले. याआधीही बारामतीत अदानींचं सारथ्य केलेले रोहित पवार पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर होते. रोहित पवारांच्या बाजूला सीटवर अजित पवार बसले होते. तिथून हा गाड्यांचा ताफा विद्या प्रतिष्ठानच्या कॅम्पसकडे रवाना झाला. तिथं विद्या प्रतिष्ठानच्या दिग्गजांसोबत नुकतेच लग्न झालेले युगेंद्र पवार आपल्या पत्नीसोबत स्वागताला उपस्थित होते. आतमध्ये अदानींची वाट बघत होत्या खासदार सुप्रिया सुळे. सुप्रियाताई अदानींना वेगवेगळ्या लोकांची ओळख करून देत होत्या. हे सुरू असताना अदानींचं लक्ष समोरच वाट बघत उभ्या असलेल्या शरद पवारांकडे गेलं आणि वेळ न दवडता अदानी पती पत्नी पवारांच्या दिशेनं धावले. तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचं उद्घाटन अदानींच्या हस्ते पार पडलं. यावेळी खासदार सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या. हा उद्घाटन सोहळा सुरू असताना शरद पवारांचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. ते सतत हातवारे करून कोणाला तरी बोलावत होते. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक प्रभुणे यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्या अजित पवारांच्या मध्ये असलेल्या जागेत उभं राहायला सांगितलं. प्रभुणे काही काळ द्विधा मनस्थितीत होते, पण शरद पवारांनी त्यांना दादांच्या बाजूला उभं केलं. त्यानंतरही पवारांचे हातवारे सुरूच होते. यावेळी त्यांनी आपले बंधू सकाळ समूहाचे प्रतापराव पवार यांना जवळ बोलावून बाजूला उभं राहायला सांगितलं. यानंतर सभागृहात मुख्य कार्यक्रम सुरू झाला. यावेळी मंचावर खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे शेजारी बसले. प्रीती अदानी सुनेत्रा महिनींच्या बाजूला बसल्या, तर गौतम अदानी शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये बसले. अदानींचं स्वागत करताना सुप्रिया सुळे मानचिन्ह, फुलांचा गुच्छ आणि शाल शरद पवारांकडे देत होत्या. अजित पवारही दुसऱ्या बाजूनं आधार देताना दिसले. प्रीती अदानींचं स्वागत सुप्रिया सुळे करतील अशी घोषणा झाली, मात्र शरद पवारांनीही सुनेत्रा पवारांकडे हात दाखवला आणि त्यांच्या हस्ते प्रीती अदानींचं स्वागत झालं. अर्थमंत्री अजित पवारांचं स्वागत करण्याची घोषणा झाली, मात्र अजितदादांनी त्यांच्या शैलीत हातवारे करत सत्कार न करण्याच्या सूचना केल्या. घरचाच कार्यक्रम असल्याची खूण केल्यामुळं प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली. यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचं भाषण झालं. गौतम अदानींच्या भाषणावेळी शरद पवारांनी अजितदादांना जवळ बोलावून घेतलं. अजितदादा काही सेकंद अदानींच्या खुर्चीवर येऊन बसले. शरद पवारांशी चर्चा केली आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. शरद पवारांनी आपल्या भाषणात गौतम अदानींच्या प्रवासातील किस्से सांगत स्तुती केली. यानंतर सर्व मान्यवरांचा मोर्चा शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेकडे वळला. विशेष म्हणजे अजित पवार 2 वर्षांनंतर गोविंद बागेत दिसले. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार बारामतीतील गोविंद बागेत गेले होते. त्यांनी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार आणि सुनेत्रा पवार गोविंद बागेत आले. तिथं तब्बल 50 मिनिटं पवार कुटुंबीय आणि अदानी दाम्पत्य जेवणासाठी उपस्थित होतं.
अदानींच्या बारामतीतल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार कुटुंबीय एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.